आज आपण कोबीची भाजी चण्याची डाळ घालून कशी बनवायची ते बघणार आहे। त्यासाठी मी 2 चमचे तेल घेतले कढईत, त्यात 1 चमचा मोहरी टाकले। मोहरी छान तडतडायला द्यायचे। मोहरी तडतडली की त्यात आपल्याला जिरं टाकायचं 1 चमचा। नंतर मी लसणीच्या 4-5 पाकळ्या बारीक चेचून टाकल्यात। एक छोटा साईजचा कांदा टाकलाय। तो छान असा गुलाबी झाला की त्याच्यावर आपली ही चण्याची डाळ 3 ते 4 तास मी भिजत घातली होती ती टाकली आहे। त्याच्यावरच थोडी हळद टाकली आहे, म्हणजे हळदीचा रंग छान येतो तेलावर परतल्यावर। गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे। 1 मिनिट चण्याची डाळ परतून झाली की आपल्याला ही बारीक चिरलेली कोबी टाकायची, त्याच्यावर मीठ टाकायचं आहे चवीनुसार। ते टाकून सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे मिठाच्या पाण्यानेच आपली ही कोबीची भाजी शिजते। आणि कोबीमध्ये पण पाण्याचा अंश असतो भरपूर प्रमाणात। त्या पाण्याने आणि मिठाच्या पाण्याने छान अशी आपली कोबीची भाजी शिजले। झाकण ठेवून मी 2 मिनिटं शिजवून घेतले। चण्याची डाळ पण आपली छान शिजली। आता कोथिंबीर घालून अशी गरमागरम आपली कोबीची भाजी रेडी आहे। कशी वाटली तुम्हाला ही झटपट अशी कोबीच्या भाजीची रेसिपी? कमेंटमध्ये मला नक्की कळवा। आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील।